निलेश घायवळवर आंतरराष्ट्रीय कारवाई। राज्यात गेल्या काही दिवसांपासून गाजत असलेले कुख्यात गुंड निलेश घायवळ या प्रकरणी महत्त्वाची माहिती समोर आली आहे। या प्रकरणात आता आंतरराष्ट्रीय कारवाई होणार असून इंटरपोल कडून घायवळला ब्लू कॉर्नर नोटीस बजावण्यात आली आहे। त्यामुळे इंटरपोल आणि त्यांच्या नोटीस चर्चेत आल्यात। चला तर पाहूयात इंटरपोल आणि त्यांच्या नोटिसा। इंटरपोल म्हणजे काय? फ्रान्सच्या लिओनमध्ये मुख्यालय असलेले इंटरपोल म्हणजे इंटरनॅशनल क्रिमिनल पोलीस ऑर्गनायझेशन। याची स्थापना 1923 मध्ये झाली असून 196 सदस्य देश आहेत। इंटरपोल एकमेव अशी संस्था आहे ज्यांना जगभरातील पोलीस यंत्रणांकडे असलेली माहिती शेअर करण्याचा अधिकार आहे। इंटरपोल कधी नोटीस बजावते? जेव्हा सदस्य देशाचे इंटरपोल नॅशनल सेंट्रल ब्युरो इंटरपोलला विनंती करते तेव्हा इंटरपोलचे सचिवालय अशा नोटिसेस काढतात। या नोटिसा सगळ्या सदस्य देशांना मिळत असतात। युनायटेड नेशन्स इंटरनॅशनल क्रिमिनल ट्रायब्युनल किंवा इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टच्या विनंतीवरूनही इंटरपोल अशा नोटिसा काढते। यातील बहुतांश नोटीस या जगभरातील सदस्य देशांच्या पोलिसांकरता असतात आणि त्याचे तपशील सामान्यांना उपलब्ध नसतात। वेगवेगळ्या रंगांवरून इंटरपोलच्या नोटिसेस वेगवेगळे प्रकार असतात। ब्लू कॉर्नर नोटीस। पुणे पोलिसांच्या विनंतीवरून इंटरपोलने निलेश घायवळ विरोधात ब्लू कॉर्नर नोटीस जारी केली आहे। फौजदारी गुन्ह्यात सहभागी असलेल्या व्यक्तींची तपासासाठी अतिरिक्त माहिती, ओळख, ठाव ठिकाणा मिळावा यासाठी ब्लू कॉर्नर नोटीस जारी केली जाते। निलेश घायवळ सध्या लंडन मध्ये असल्याची माहिती आहे। तो भारताबाहेर असला तरी इंटरपोलच्या मार्फत भारतीय तपास यंत्रणांना त्याचा शोध घेता येईल। इंटरपोलने अशी नोटीस काढल्यानंतर सर्व देशांच्या पोलीस आणि तपास यंत्रणांना याबद्दलची माहिती जाते। त्यामुळे या यंत्रणा एखाद्या व्यक्तीला शोधून काढण्यासाठी वा तिच्या हालचालींबद्दलची माहिती मिळवून देण्यासाठी मदत करतात। ही नोटीस जारी झाल्यास सदस्य देशांना त्या व्यक्तीचा ठाव ठिकाणा सांगणं बंधनकारक असतं। रेड कॉर्नर नोटीस म्हणजे काय? प्रत्यार्पणाच्या उद्देशाने वॉन्टेड गुन्हेगारांना अटक करण्यासाठी किंवा तात्पुरती अटक करण्यासाठी रेड कॉर्नर नोटीस RCN जारी केली जाते। म्हणजे फौजदारी खटल्यात दोषी ठरलेल्या व्यक्तीचा शोध घेण्याची विनंती रेड कॉर्नर नोटीस बजावलेल्या व्यक्तीला अटक करण्यासाठी इंटरपोल कोणत्याही सदस्य देशावर दबाव आणू शकत नाही। ही नोटीस इंटरपोलच्या 4 अधिकृत भाषांमध्ये जारी केली जाते, ज्या इंग्रजी, फ्रेंच, अरबी आणि स्पॅनिश आहेत। इंटरपोलला कोणत्याही व्यक्तीविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यास नकार देण्याचा पूर्ण अधिकार आहे।